पॅन अचानक आणि भयानकमध्ये झालेला ब्लॉग आहे हा. तुम्ही पाहू शकता. आम्ही आमची पूर्ण टीम म्हणजे मामाची सगळे मामाचा आणि मी त्यांच्यासोबत भाचा आमचा प्लॅनिंग झालेला आजचा गोव्यामध्ये जाण्याचा. माझा फर्स्ट टाईम आहे गोव्यामध्ये. आता बघूया कसा काय गोव्याचा एक्सपिरियन्स. तुम्हाला सगळी टॉपिक दाखवतो. याच प्रकारे 4 गाड्या रेडी झालेल्या आहेत. कसं सकाळी चहा पितो आम्ही. सकाळी चहा सुरुवात गोव्या सुरुवात. मामाचा फुल सपोर्ट आला बाय. चला काय बोलू शकता पूर्ण जर्नी कशी जाईल आपली एकदम सेफ जर्नी. हा बरोबर. अरे बाय गेम प्ले चलो. सकाळी भाई आम्ही यायच्या अगोदर 3 कप चहा पिलेला माणूस. पुढे आता आम्ही थोड्या वेळात निघू आणि तुम्हाला प्रॉपर म्हणजे कुठे स्टॉप घेऊ, कुठे प्रॉपरली सगळं थांबू, सगळं काय दाखवू प्रॉपरमध्ये. काय टेन्शन घेऊ नका. ओके पण अख्खी गेम नारला आहे विषय. चला मामा याच प्रकारे आमच्या जर्नीचे स्टार्ट करणार आहेत. चला बघू शकता 3 सफेद आणि 1च काली. विषय साडे पण कालीमध्ये भाई काय लूक आहे बघू शकता तुम्ही. ही आमची गाडी असणार आहे. रेडी का? रेडी फुल ऑन रेडी. अरे जरा आवाज तर दाखवा. चला मग आता आमची गाडी पण याच प्रकारे रेडी झालेली आहे. चला बोला गणपती बाप्पा. चला भावांनो समोर काहीच नाही. घे परत चला मित्रांनो याच प्रकारे आमची पहिली डेस्टिनी ही झाली आहे माणगाव. तुम्ही बघू शकता मड आणि पुणे 2 रस्त्याच्या मध्येत आम्ही पहिली डेस्टिनी आमची. आणि हॉटेल बालाराम म्हणून तिकडे जायचा विषय आहे. बघू आता काय विषय, काय खाणार आणि काय नाही. व सकाळी फक्त ते सँडविच खालतं, बाकी काय खाल्लं नाही. सँडविच कसं होतं? सँडविच सर क्लास होतं. मला तर एवढं भारी वाटलं ना, मी परत एकदा सांगेल बनवायला घरी जाऊन. ठीक आहे 100%. याच प्रकारे पोरा नुसतं प्रोटीनची सुरुवात, नाश्त्याला सुरुवात. इथूनच समजा का आमचा प्रवास कसा असणार आहे. नुसतं स्टॉप होणार आणि खाणार बस. 1 मिसल 5 पाव. किती? 1 मिसल 5 पाव. पाव 1 मिसल 5 का. आता आधी मागाशी 4 झाला, आता चालू अजून 2 पेंडिंग आहेत. बघू आता मी पोरा सगळ्यात पहिले येऊन गेम प्ले सगळा सुपार 12 पाव 24 टोटल. बॉडी बनवते ना. पाव खाया डकर भी नाही दिया क्या बोल सकते. माझा अजून आला नाही, वेटिंग चालू आहे. सगळ्यांना लास्टला मीच आहे. दाखव तुम्हाला आता काय खातो तो. भावाने गपचूप माझा मसाला डोसा खाल्लेला आहे. भावांनो बघू शकता डोसाची साईज बघा. या कोण्यापासून त्या कोणामध्ये असला हत्ता एवढा मोठा आहे. चटणी. आता अजून काय पाहिजे मला? बस अर्धी भाकर. अजून अर्धी भाकर पाहिजे. बघू अर्धी भाकर सुकट खायचं वाटतं.
खातो आणि पुढचा विषय आहे. इथं आम्ही माणगावचे बस स्टॉपच्या बाजूला आहेत. एक मस्त हॉटेल आहे समोर. काय ना बालाराम हॉटेल म्हणून होता. तिथे आम्ही आता मला दाखवलं असेल ना डोसा आणि मिसळ पाव खाल्ले. टॉपचा विषय एक नंबर आहे. जेवण ते समोरच आहे. एवढी चहा आहे म्हणून आम्ही आज कुठला त्याचा चहा आम्ही घेतलाय? गुळाचा चहा घेतलाय. माय गॉड. आज चहा एकदा पिऊन तर पा. आम्ही आज त्यात स्पेशल म्हणजे आज गुळाचा चहा ट्राय करायला. चव कशी असणार तुम्हाला सांगतो. ठीक आहे, एक नंबर आहे. पिऊन बघा तुम्ही नक्की कधी आले ना गुळाचा चहा पिऊन बघा. ठीक आहे, एक नंबर. अरे भाई काय सांगू शकता गुळाचा चहा कसा आहे? मी पिलाच नाही मग अरे यार शिट मॅन राहू दे. चला इकडे मंडलांच्या वेळे स्पेशल सांगूया. रागवले ते गुळाचा चहा कसं वाटलं मला सांगाल का जरा? चहा आहे रे. अरे साधा चहा आहे रे. साधा आहे गुळाचा नाही रे. का? गुळाचा चहा कुणीच नाही घेतला वाटतं इकडे. मी घेतोय. तुम्ही घेतलाय? साहिल मला नको. साहिल अरे लाजायचं नाही. अरे यार खूप लाजतोस यार. तेच ना मागे नाव बघ. बापरे बाप खूपच लाजतो. बघा नाथ कोला नाथ कोला. राहू दे. चला आपण जाऊया आता. पुढची जर्नी तुम्हाला दाखवतो 100%. चला मित्रांनो, याच प्रकारे आम्ही आलो आहे परशुराम मंदिर या लोकेशन जवळ. तुम्ही बघू शकता ग्रस्त मंडळी इथूनची फुल आमचं सोयीसाठी आहेत आधीपासूनच. आणि आता आम्ही थोडा कोकण सरबतचा घरगुती कोकण सरबतचा स्वाद घेतो इथून. याच प्रकारे आम्ही कोकण सरबतचा स्वाद घेतोय. एक नंबर लागतं. टॉपचा विषय टॉपचा ना मग. नक्की तुम्ही परशुराम मंदिरजवळ आले ना ही लोकेशन बघाच. बाहेरशे येतात आहे बघ इथं असेल समोरच आहे. काही टेन्शन घ्यायचं नाही. तर प्रॉपरली आम्ही वरती जाऊ आणि मंदिरचा व्ह्यू घेऊ. वरती गेल्या हवी आहे. कसं वाटलं प्रवास तुम्हाला एकदम बसून? मध्ये थांबायला लागतं. मध्ये आमचे 2-3 पेशंट आहेत त्यांच्यासाठी आम्हाला प्रॉपरली थांबायला लागतं. म्हणजे थांबायलाच लागतं. तेव्हा आमचं स्टॉप होतात प्रॉपरली. फुल सेटअप फुल रेडी के साथ चालत. तर बघू इथं काय विषय आहे कसं काय. 100 पायऱ्या आहेत बहुतेक. अरे आलो चढायचं इथंच तडपडायला लागलो. कधी चढायचं काय माहीत नाही. साहिलच्या हॉटेल लेग्स दुखतात की काय लंगड्यासारखं झालं. 25, 75, 100 जाऊन जमत. लवकरात लवकर आता आलो आम्ही. याच प्रकारे जाऊ शकतो तुम्ही. मित्रांनो तुम्हाला दाखवतो. तिथे आतमध्ये जायला तर अलाउड नव्हता कॅमेरा, पण नॉर्मली बाहेरचे दाखवतो मंदिराचा व्ह्यू. किल्ले के कासव बघा कासव. प्रॉब्लेम लुंगी डान्स समजलं का? पॅन्ट घातलेली आणि चड्ड्यावर येऊ नका. इथे जाऊन तुम्हाला लुंगी घालायला लागेल असा विषय. एक नंबर वाटते भाई. याच प्रकारे बर्जींचं आगमन झालेलं आहे. लग्न कधी आहे सांगाल का? सेम बर्जी. भावांनो चला मग आता आम्ही इथून डायरेक्ट नॉनस्टॉप झाला तर दर्शन सगळं केलं. तुम्हाला व्ह्यू कसं वाटलं म्हणजे वरचा व्ह्यू सिनेमॅटिक कसा घेतला टॉपचा विषय भाई फुल एक नंबर विषय आला आहे. आता आम्ही इथून डायरेक्ट जाणार गणपती पुलेला. ओके मी तिथे गेलो डायरेक्ट प्रॉपरली जायचे. बोला गणपती पुणे. चला नेक्स्ट स्टॉप गणपती पुणे. चला मित्रांनो आता पुढचा स्टॉप गणपती पुले बोलून आम्ही आता आले उशी पूल. उक्षी पूल म्हणून या लोकेशनवर आलेलं आहे. मला दाखवतो उक्षी पूल कसा आहे. आम्हाला जरा ते विषय झाला आहे. जरा डोळ्यात चष्मा घालायला लागेल मला असं वाटायला लागलं कारण की खूपच ऊन आहे.
म्हणून तुम्हाला आमचा उक्षी पूल दाखवतो कसा काय विषय व्ह्यू. एक नंबर उक्षी पूल आहे, एक नंबर आहे. जर तुम्ही जात असाल गणपतीपुळ्याला तर या उक्षी पूलवर अक्षर नक्की 100% व्हिजिट करा. एक नंबर आहे भाई. काय विषय आहे, व्ह्यू तर काय आहे दाखवतो तुम्हाला बघ. मित्रांनो आता फायनली आलेलो आहे जय विनायक मंदिर. तुम्ही बघू शकताय ते गणपती पुणेचा 10 रुपये एंट्री आहे फक्त. तर आतमध्ये कसा व्ह्यू आहे काय प्रॉपरली सगळं काय दाखवू तुम्हाला. चला राईडचा प्रॉब्लेम आहे. आदिबाईने बालाबाई याच प्रकारे मॅचिंग गेम प्ले झाला यांचा, काय बोलू शकत नाही. ठीक आहे चला दाखवतो आतमधला व्ह्यू प्रॉपरमध्ये तुम्हाला. भूक खूप लागले आणि डेट झालं म्हणजे 5 ते 5 आवर आम्ही प्रॉपरली गाडीत जाऊ आणि चटरबटर खाऊनच गाडी चालू आणि 2 स्टॉप घेतले फक्त, जास्त बाकी काहीच नाही. तर चला तुम्हाला दाखवतो प्रॉपरली आतमधला व्ह्यू. हा गेट चिल वाईब आहे भाई, इथं थंड वातावरण प्रॉपरलीमध्ये एक नंबर. चिनॉक्स की दिन में काय वाटतं यार बघा तुम्ही. इथं जहाज पण आहे, जहाज बसून पण फोटो काढू शकतो. बरं काय सांगू शकतो का? पूर्ण सेटअप केलेलं आहे इथं. आम्ही त्यांचं मंदिर बघायला आलोय. पाठीमागं त्यांचं स्कूल आहे आणि अजून बघू पुढं त्यांचा प्लांटच्या बाजूला फोर्ट आहे जयगड, हो ते बघायला जाऊ. राहुल बायला इथूनची खूपच नॉलेज आहे. म्हणजे त्यांचं इकडे काहीतरी आहे आपला साईट आहे इथं. बाबा यांची साईड काही कुठं खपत नाही, जिथं चालू आहे तर साईड आहेच बाबा. काय विषय हाडच यांचं. दाखवतो कसं काय मंदिर आहे. बघू शकता मंदिर कसं आहे. एक नंबर गार्डन टाईप केलं आहे इथूनचं. एक टॉपचा विषय भाई, टॉपचा विषय म्हणजे एक नंबर. स्वच्छता खूपच आहे. पब्लिक बिल काय एवढंच नाही, नॉर्मलमध्ये सगळं. येऊ शकता कधी आलं तर. मंदिर आहे. तलावरती मासे आहे भाई, तळ्यात मासे पण आहेत. तुम्हाला दिसतं असेल का नाही पण तळ्यात मासे आहेत भाई, बघू शकता. आणि थोडाच पुढे जाऊ मी आता. भावांनो मंदिर बघा एक नंबर आहे. मिनी थायलंड म्हणजे बोलू शकता तुम्ही त्याला. बघा तुम्ही बघाच. मंदिर मामा आणि आतमधून कसं आहे गणपतीचं मंदिर आहे. मंदिरचं वातावरण फुल मस्त आहे, एक नंबर. शांती आहे खूपच इथं, एक नंबर भारी वाटलं. आणि हनुमानाची मूर्ती तुम्ही बघू शकता, एक नंबर आणि मूर्ती आहे. हे बघा हनुमानाची मूर्ती एक नंबर. म्हणजे काय दिसते बघा बघा, छाती ताट झाली बाई बघूनच. काय वाटतंय. चला माझा मित्रांनो आम्ही आता निघालो इथून मंदिरातून बाहेर. आता कुठं खायचं जायचं प्लॅन आहे का काय? गणपती पुण्याला जायचं. ओके भाकरीने मी सुकट आणलेली आहे घरातून, तीच खाणं. आता बघू आम्ही लोकेशन कुठे आहे, काय खायचं प्रॉपरली. चला मग मित्रांनो आता आमची लोकेशन बघू शकता तुम्ही. खाण्याची आंब्याच्या झाडाच्या खाली फुल सुकात आणि जेवायला काय सुखट बोंबिल्स आणि चिकन आणि भाकरी टॉपचा विषय. बालाबाई आहेत चिलमध्ये आहेत, त्यांचा उपास आहे. बघू आता काय म्हणजे समजू शकता तुम्ही. चला आता खातो मित्रांनो. आता आमचं जेवण बिवून सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता आम्ही यानंतर आता इथून पुढच्या लोकेशनवर जातो. काय विषय काय नाही प्रॉपरली. आता जेवायला आम्ही तुम्ही बघितलं असेल कशी जागा होती मस्त, एक नंबर. जेवण बिवून प्रॉपरली झालेल्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि चला मग आता निघूया. चला
एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला टॉपचा. खतरनाक एक जागेवाले. असं वाटलं मी बालीला पळत आलो. असं एक कोण्यामध्ये आहो मी बघू शकतो मी. आम्ही या व्ह्यूला टाटा आणि बाय बाय करत आहोत. आणि फायनली गाईज आता आम्ही आलेलो आरेवारी बीचवर. तुम्ही बघू शकता इथूनचा व्ह्यू तुम्हाला वरतून दाखवलंच असेल आम्ही. आता नॉर्मल समोरून चालताना दाखवतो बघा. काय विषय हाड आहे म्हणजे समोर एक नंबर म्हणजे काय बाबा बघालच तुम्ही. साहेब असं मी दावत सुटू का पटकन. काय वाटतंय यार. चिल वाईब यार एक नंबर. काय वाटतंय भाई खतम. नॉर्मल 2-4 शॉट दाखव जास्त काय नाही कारण की एन्जॉयमेंट करायचे. बाकी काय सांगू शकत नाही तुम्हाला पण एक नंबर आहे. काय वाटते बघा क्लीन व्ह्यू आहे. सुसाट डाव दिलं ना एक नंबर काम होईल. पूर्ण सरळ रस्ता आहे. काय टेन्शन घ्यायचं नाही. मस्त चिल वाईब. थोडा कुठं बसायला भेटेल कारण की खूप वेळ झाला आम्ही ट्रॅव्हलिंग चालू आहे आमची. थांबतच नाही भाई. थांबतच नाही कुठे स्पॉटवर. नॉर्मली 1-2 फोटो वाटले चला निघा दुसरे स्पॉटवर. भाई ऐकतच नाही भाई. नॉनस्टॉप सगळं चालू आहे यांचा. तर बघू काय आहे. तर फुटबॉल आणलं आहे तर फुटबॉल खेळायला भेटलं तर खेळू नाही तर बघू काय ते. चला मित्रांनो आता आम्ही आलेलो गणपतीपुळेला आणि आता आमची हालत झाली टाईट क्योंकि वाजल्यात 7 वाजल्याने आमच्याकडे रूम नाही आहे आणि आम्ही रूम शोधते येण्यासारखं. साहेब भाई काय बोलू शकता का तुम्ही या 2 गोष्टी लपता का तुम्ही. काय नाही बघू आता दिसता room का भेटतं तुम्ही. की नाही तेच आपल्याला. आता बघू आता आम्ही रूम भेटते की नाही आम्हाला प्रॉपरली काय ते. खूप दमले आणि काय दाखवा आता नाही. डायरेक्ट रूमवर जाऊ रूमचं व्ह्यू आणि खाऊ पिऊन झोपू डायरेक्ट बाकी काय सगळं उद्या. चला मग डायरेक्ट रूमवर जातो. अरे सॉरी 2 तास झाले आणि फायनली रूम भेटलेली आहे. फायनली 4 रूम आम्ही बुक केलेले. याच प्रकारे आमची रूम तुम्ही बघू शकता. याच प्रकारे टॉपचा विषय 12 बाय डायरेक्ट चिनॉक्स के दिल में. चला आता डायरेक्ट खाऊ आणि डायरेक्ट झोपणारच आहे. बघू आता काय विषय पुढचा पुढं. चला मग मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे आमच्या रूममध्ये. फुल डेड होऊन जेवून बिवून पूर्ण झालेला आहे. ॲक्सिडेंट बिक्सिडेंट सगळा खालेला आहे प्रॉपरली. आणि आता डायरेक्ट कपशील का एंड करतोय मी ब्लॉगचा मंद. समजत आहे मला. अरे कसं व्हायचं याचा. चला मग आता बाकी काय सगळं उद्याच दाखवू प्रॉपरली. सगळं तुम्हाला दिसेलच कसं आम्ही फिरतो आणि काय नाही टाईमपास काय सगळा काय काय पूर्णपणे. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.